दिंडोरी तालुक्यातील वणी येथे बाळू चिंतामण गायकवाड यांच्या रात्रीच्या सुमारास बिबट्याने 2 शेळ्या फस्त करून एक बोकड जखमी केलाय व एक बोकड स्वतः घेऊन बिबट हा निघून गेलेला आहे। वणी ते औताडे रस्त्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास कोंबडींच्या शेडमधून बांधून ठेवलेल्या शेळ्या फस्त केल्या असून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वणीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हे बाळू गायकवाड यांच्या मालकीच्या जमिनीमधील 3 शेळ्यांचा फस्त करून 4था बोकड बिबट्याने आज फस्त केलेला आहे। आज जरी 20 तारीख असली सकाळच्या सुमारास ज्या वेळेस बाळू गायकवाड स्वतः शेडमध्ये आले त्यावेळेस शेडमध्ये पाहिले असताना त्या ठिकाणी 2 शेळ्या मृत अवस्थेत मिळाल्या, जे तिला सुद्धा दात लावलेला आहे, ती सुद्धा जखमी आहे आणि एक बोकड हा बिबट्याने पसार केलेला आहे। आपल्याला बोलण्यासाठी स्वतः बाळू गायकवाड आहे। बाळू भाऊ, काय सांगा एकंदरीत कसं काय झालंय? हे रात्रीच्या सुमारात कसं काय झालं, रात्रीच्या सुमारात कसं काय झालं ते मलाही सांगता येत नाही। आम्ही झोपलेलो होतो त्यामुळे काही सांगता आलं। मग रात्री बिबट्या ऐकून तो याच्यातून घुसला, त्याच्यामुळे तो सर्व बकऱ्याची अटॅक करून तो मोठा बोकड्या घेऊन फरारला। किती बकऱ्या मेल्यात आणि हे जे आहे मोठे 2 बकऱ्या मेल्या, पा आणि एक छोटा बोकड्या। हा बोकडच, हा छोटा बोकड्या आणि एक मोठा बोकड्या कार्यक्रमाचा घेऊन गेला तो। जे आता वन जमिनीमध्ये राहणारे सर्वच वन जमीन कसणारे किंवा किसान सभेचे पदाधिकारी आहेत, वाघ साहेब, एकंदरीत बिबट्यांचा हौदोस चालूच आहे, काय सांगा? बिबट्यांचा हौदोस म्हणजे तालुक्यामध्ये आज इतकी दहशत निर्माण झालेली आहे। काही ठिकाणी मुलं सुद्धा उचलून नेलेली आहेत, काही ठिकाणी जनावरांच्या नुकसानी आहेत। म्हणून या फॉरेस्ट खात्याने ना त्वरित या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करून आणि आज नुकसान झालेली आहे त्या माणसांना आहे ना काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे। कारण आज मजुरीला जोडधंदा म्हणून प्रत्येक शेतकरी आहे ना शेळी पालन करतो, गाय पालन करतो, अशा बऱ्याचशा व्यवस्था म्हणजे शेतकरी आशेपोटी करतोय, परंतु आशाची निराशा होती। कारण आज ह्या बाळू गायकवाडाच्या 2 शेळ्या आज मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि कार्यक्रमासाठी जो बोकड आणला तो वाघाने घेऊन गेला आहे आणि एक छोटं बच्चे याला सुद्धा त्यांनी जखम केली। आता याची सुद्धा शक्यता कमी, म्हणून फॉरेस्ट खात्यानं त्वरित बंदोबस्त करून ज्याची नुकसान झाली असेल त्याला आर्थिक मदत द्यायला पाहिजे। आर्थिक मदत देण्याची मागणी केली। इंद्रकर भाऊ, वन विभागाला फोन केला होता का? फोन लागला का? हो, सकाळी आम्ही झुरळ मॅडमला फोन केला होता, त्यांनी फोन केला आणि फोन उचलला त्यांनी। तेव्हा ते म्हटले का मी 10-10:30ला घटनास्थळी येऊन आणि तिथे येऊन चौकशी करून पंचनामा करते, परंतु थोडासा वेळ घ्यावा लागेल। आमचं म्हणणं एक असं आहे का ह्या परिसरमध्ये, वावताळ्या परिसरमध्ये मागच्या 4 ते 5 महिन्यापासून बिबट्यांचा खूप मोठा त्रास या ठिकाणी चालू आहे। लोकांना अक्षरशः रात्री पहाटे फिरण्याला सुद्धा त्यांनी एकदम म्हणजे अडचण केलेली आहे आणि या ठिकाणी शेतामध्ये आता पाणी वगैरे भरण्याची वेळ लोक पाणी सुद्धा भरायला शेतामध्ये जात नाही। आज बाळू गायकवाड यांची खूप मोठी नुकसान झालेली आहे। तो माणूस कसं तरी मोलमजुरी करून त्याचा उपजीविका पोट भरण्याचा साधन कसं तरी करतो, पण आज 40 ते 50 हजारांची त्यांची नुकसान झालेली। फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही सगळे मिळून विनंती करतो की त्यांना काहीतरी आर्थिक भरपाई मिळावी, त्यांना मिळेल। तुमच्या पण प्लॉटामध्ये जी शेती आहे स्वतःची त्यामध्ये बिबट्याचे तुम्ही परवा सांगितलं होतं, अजून ते कसे वाटतात का? हो, तसे वाटतात आणि त्या रस्त्याने समोर या रस्त्याकडे डुलीचे बाय वठलेले आणि रस्त्यावरच आहे, तिची भरपाई मिळावा अशी विनंती करतो फॉरेस्टरला। आपण पाहू शकतो की आता जे गरीब शेतकरी आहेत, आदिवासी शेतकरी आहेत, यांचे आज कमीत कमी 50 ते 60 हजार रुपयाचं नुकसान झालं, तरी वन विभागाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता परिसरातील नागरिकांनी व स्वतः मालकांनी केली आहे। शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक। एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी।